आयुष्यात एवढ्या गर्दीत कधी आम्ही चेंबलो नव्हतो जेवढा आता या रिंगण सोहळ्यात चेंबलोय. रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही आहे वाखरीमध्ये आणि आज वाखरीमध्ये पालखीचा मुक्काम आहे. या ठिकाणी सगळ्या पालख्या म्हणजे आपल्या दोन्ही पालख्या पण आणि सगळ्या पालख्या एकत्र येणार आहेत आणि ते सगळ्यात मोठं रिंगण आहे. म्हणजे उभं काढवं आहे गोल रिंगण आहे. अच्छा, इथलं पण गोल रिंगण आहे. या ठिकाणी आता गोल रिंगण होणार आहे आणि आतापासूनच लोक एवढी गर्दी झालेली आहे की नाही. मला तर वाटतंय मला रिंगण यावेळेस बघायला भेटतंय का नाही काय माहिती. त्यावेळेस तिथलं रिंगण बघायला भेटलं म्हणजे तिथून आम्हाला तिथल्या पोलिसांनी सोडलं होतं आतमध्ये जायला. तर ते इथे काय माहिती कारण गर्दी इथे एवढ्या पालख्या आलेल्या आहेत त्यामध्ये आणि सगळ्यांना अशी इच्छा असते की आम्हाला रिंगण बघायचे आम्हाला म्हणजे त्यासाठीच सगळेजण आलेले असतात आणि आम्ही पण त्यासाठीच आलो आहे. आता सगळे वारकरी चाललेत पाठीमागे म्हणजे वाखरीमध्ये मुक्कामाला आणि आम्ही 3 किलोमीटर अलीकडे म्हणजे ज्या ठिकाणी रिंगण होणार आहे त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत. तर आजचं पण रिंगण तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि आम्हाला केवढं वाईट वाटते माहिती आहे का कारण आजचा आणि उद्याचा 2च दिवस फक्त पालखी राहिलेली आहे. म्हणजे आम्ही वारीमध्ये चालतोय ना एवढा आनंद वाटतोय पण कुठेतरी वाईट वाटतंय की यार अजून संपायलाच नाही पाहिजे वारी. तर आम्ही आता वाखरीमध्ये आणि चालत होतो. हे दादा आले. तुला काय सांगताल? जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. रामकृष्ण हरी. आम्हाला तुम्हाला भेटून आनंद झाला. नुसतं फक्त इंस्टाग्रामवर तुम्हाला बघतो आम्ही. तुम्ही आम्हाला बघत असणार आहे. थँक्यू. आणि नक्कीच ज्या पद्धतीनं तुम्ही वारी दाखवता तरुणांपर्यंत पोहोचवता ही खूप छान गोष्ट आहे. त्यासाठी आम्ही तुमची एक छोटी माहिती थँक्यू. तुमची जोडी अशीच बरं खूप छान जोडी आहे तुमची. ते दोघांची जोडी फार सुंदर आहे. आम्ही नेहमी फॉलो करतो. आमचे मुलंही तुम्हाला बघतात. आमची पूर्ण फॅमिली बघते. थँक्यू सो आणि मच. तुम्ही विठ्ठल रुक्माई सारखेच दिसत आहात. अरे बापरे. थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्यात आमच्यावरती. धन्यवाद. तर ते दादा आपली बाईट घ्यायला आलेले आहेत. तर मराठी तडका हा चॅनल आहे त्यांचा. पंढरीच्या वारीमध्ये आज आपण वाखरी या ठिकाणी आलेलो आहोत. लाखो वारकरी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत रजिस्ट्रार आहेत. आपण नेमकं वारी कशा पद्धतीनं आहे आणि त्यांचा अनुभव ते कसा व्यक्त करतात. तर आता आम्ही आहोत वाखरीमध्ये. पालखी सोहळा आता 2 दिवस संपत आलेला आहे आणि आम्ही हुंडवडीपासून पायवारी करतोय. एवढा आनंद वाटतोय. पहिलेच वर्ष पायवारी करतोय. आनंद झाला आणि व्हिडिओमधून लोकांपर्यंत वारी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुझ्या घरी आहेत आमचे सबस्क्रायबर आहेत ते आमच्यातर्फे वारी बघतात अनुभव घेतात आणि आपली संस्कृती जपत आपण आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवतोय. यावर्षी आम्ही इन्फ्लुएन्सर आहे दोघी पण आणि आम्ही वारी करतोय तर आमची व्हिडिओ बघून पुढच्या वर्षी इन्फ्लुएन्सर लोक आहेत त्यांना सुद्धा इच्छा होणार आहे का ते सुद्धा पायवारी नक्कीच करतील आणि आपली संस्कृती अजून लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हीच आमची इच्छा आहे. तर आनंदवारीमध्ये आम्हाला पहिल्यापासून म्हणजे 2 वर्ष झालं मला असं झालं होतं की आम्ही आनंदवारी कधी करू पण यावर्षी तो योग आला आणि आनंदवारीमध्ये ना सगळ्यांनी एकदा तरी यावं हा माझा एक्सपिरियन्स सांगतोय. कारण की जेव्हापासून आम्ही चालतोय असं वाटलंच नाही कुठे की आम्ही थकलोय. ज्यावेळेस वाटलं ना की थकलोय त्यावेळेस आम्ही जे वयस्कर व्यक्ती त्यांच्याकडे बघितलं. या दोन्ही माऊलींनी सांगितलं. आता सोशल मीडियावर आपलंही सगळ्यांना माहिती आहे पण दोन्ही माऊलींनी जे सांगितलं की जोपर्यंत इन्फ्लुएन्सर इथे येत नाही यांच्याकडे पाहून लोक आदर्श घेत असतात की बघा हे लोक जातात तर आपण का नाही. त्यामुळं असे सगळे जेवढे यूट्यूबर्स आहेत जेवढे सोशल मीडिया चालवणारे आहेत त्या सर्वांना विनंती आहे यावर्षी तर वारी आता संपत आलेली आहे पण पुढच्या वर्षी सगळ्यांनी आपल्या लेकरा बाळांसह वारीला नक्की यायला पाहिजे. मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. आम्ही एवढं चालून आहे ना एवढं काळे पडलोय ना डेंजर की प्रेम हे आता कॅमेरामध्ये एवढं दिसून येत नाही पण आम्हाला रिअल मध्ये आम्हाला दोघांना माहिती आहे. विष्णू ते काळे पडले. अगं आपला पांढरंग सावळा आहे. मी थोडा काळा पडला काय होणार आहे. हे घर आहे बरं का. घरी जाऊन महिन्याभरात परत आहे तसं होईल.
पण ही वारी परत वर्षभर होणार आहे का? नाही होणार आहे. मग बरोबर आहे. म्हणजे हा माझा पांडुरंग आहे बरं का, हा माझा सावळा पांडुरंग आहे. अगं त्या विटेवर तो पांडुरंग सावळा आहे, मी सावळा झाले काय फरक पडणार आहे? काय नाही फरक पडत. आपण काय घरी जाऊन क्रीमा लावून बरे हो, की नाही? मग काय तर पण ह्या वारीचा आनंद जो आहे हा तो कुठंच नाही. परत नाही वाटणार. बाकीचे लोक आहेत ना जे रिंगणामध्ये असं खाली चिखलात लोळतात, एवढा आनंद घेतात ना माऊली की विचारायला नको. आम्ही ना एवढ्या गडबडीमध्ये इथे रिंगण सोहळा पाहायला आलो. म्हटलं एवढा मोठा रिंगण सोहळा आहे बघायचा आहे, आणि आम्हाला वाटलं की आम्ही सगळ्यात लवकर आलोय. आमच्या आधी सुद्धा इथे एवढे लोक येऊन बसलेले आहेत, आणि त्यात तिथं ते सगळे होल्डिंग वरती हो घ्या ना. तर या ठिकाणी बघा एवढ्या मोठ्या मोठ्या होल्डर वरती यांनी आधी जाऊन बसलेले आहेत. आता मला नाही वाटत आम्हाला कुठे इथे जागा भेटणार आहे वरती जायला म्हणून, किंवा आतमध्ये रिंगणात जायला. आणि एवढी इच्छा होती आम्हाला हे रिंगण बघायची. आम्ही व्हिडिओमध्ये बघितले. हे बघा, याला रिंगण बघायचं यासाठी आधीच एवढ्या वरती वरती जाऊन बसलेत. हे आपलं कुठे ठाव ठिकाण लागायचं याच्यामध्ये आता. आम्हाला ना इच्छा होते तरी रिंगण बघायचं. मी सगळ्यांना सांगून ठेवलं तुम्हाला, मी इथले वाकरीचं रिंगण दाखवते. त्यामध्ये आम्ही आलो खरं तर, पण एवढी गर्दी आहे ना की बघा आपल्या सगळ्या पालख्या या ठिकाणी एकत्र येणार आहेत, आणि सगळे पोलीस बांधव आहेत त्या ठिकाणी, ते बंदोबस्ताला आहेत. पण इकडे माणसं कोणाचंच ऐकत नाही. आपलं तर एकमेकांचं सोडा, पण पोलीस दादांचं पण ऐकत नाहीत. जरा पण जागा देत नाही. साईडला सरका म्हणलं तर नाही, उलट धक्काबुक्की करतात, तर मागच्यांना काढून देतात. सगळे चेंगराचेंगरी करून. त्या आम्हाला सरांनी थोडीशी जागा दिलेली आहे थांबायला. धन्यवाद सर. ते पुढे पण जाऊन द्या आता. आम्ही ना कुडूसच्या रिंगणामध्ये गेलो होतो ना, तेव्हा त्या पोलिसांनी आम्हाला आतमध्ये एंट्री दिली होती, आणि यावेळेस तेच पोलीस या ठिकाणी आहेत. तर ते काय म्हणले, आज पण तुम्हाला ट्रॅफिक लागलं का? आज पण उशीर झाला. आज पण आम्ही रिंगणाच्या बाहेरच आहे, आणि आता म्हणले ठीक आहे थोडा वेळ थांबा, नंतर मग तुम्हाला पालखीमध्ये सोडतो. खऱ्या अर्थानं आपण माऊलींच्या पालखीमध्ये आपला हर्षदा भेटलेला आहे. या लांबीमध्ये योगायोग म्हणला मी, एवढ्या हजारो लाखो लोकांना हर्षदा भेटलं. अरे बापरे, धन्यवाद सर. अरे वा, प्रत्यक्षात खरं तर थोडंसं बाकी. त्या दिवशी सर भेटले होते मला, म्हणले आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा, पण काय झालं आम्हाला तर हर्षदाने सांगितलं मी थोडंसं मला चालण्यातून जरा थकवा आलाय आणि मी जरा थोडीशी आजारी पडले, परंतु त्यांच्या मिस्टरने सांगितलं हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित आहे, अगदी उद्या आपल्याला वारीमध्ये दाखल होईल किंवा बघायला मिळेल. आणि आता पुन्हा एकदा हर्षदा दाखल झालेली आहे, हर्षदाकडे जाणार आहे, आणि त्याचबरोबर तिची मैत्रीण प्रतीक्षा मापाळे ती देखील आहे. आपण त्यांना आपण नेहमी मोबाईलवर म्हणून अनुभवलंय. हर्षदा मला सांग, कुठल्या गावापासून सामील झाली? आम्ही उंडवडीपासून पायवारी करायला सुरुवात केली. गवळ्याची उंटवडीपासून. तुकाराम महाराजांच्या मातीचा मुक्काम त्या ठिकाणी होता, तिथून आम्ही चालू केलंय. आणि नंतर किती किलोमीटर पहिला टप्पा चाललीस? पहिला डब्बा मला वाटतं आम्ही 22 किलोमीटर का त्यामध्ये 22 किलोमीटर थकली नाहीस? नाही. इंदापूरचा अगोदर होता वाटतं, आणि आखणीच नंतर होता. इंदापूरच्या रिंगणात होतीस? इंदापूरच्या रिंगणाला बघायला आलो, पण नेमकं मिस झालं ते आमचं. हां, मग संपलं होतं तुम्ही आला. कारण आम्ही ते कव्हरिंग केलं सगळ्या दोन्ही रिंगणांचं, आणि आज हे तिसरं म्हणजे त्या अर्थाने शेवटचं रिंगण. पण वाखरीचं सर्वात मोठं, उभ्या महाराष्ट्रातून सगळ्या पालख्या एकत्र येतात, आणि तिथे खऱ्या अर्थानं लाखो करोडो लोकांमधून परत एकदा या ठिकाणी तुझी भेट झाली, हे म्हणायचं योगायोग. आणि खरोखर ही ताई देखील आहे, रील स्टार म्हणून ती प्रख्यात उभ्या महाराष्ट्रात आहे. आज तिने या ठिकाणी मी तर म्हणेल या तरुण वयामध्ये चालण्याचं सामर्थ्य तिने दाखवलं, आणि खऱ्या अर्थानं चालत राहिली. आज इथे ती पोचलेली आहे. काय सांगाल, कशी वाटली वारी चालण्याची? एवढं चाललं मला जरा पण असं हे नाही झालं की पाऊस मारा पाऊस. आम्ही चालत राहिलो बिंदास, दगडू नाही, फक्त आजारी पडलो तेवढंच. बाकी आनंद वारी आमची एकदम आनंदात झाली असं मला लागलं. थोडासा जरा वेग आयुष्यात एवढ्या गर्दीत कधी आम्ही चेंबलो नव्हतो जेवढा आता या रिंगण सोहळ्यात चेंबलोय. नुसती चेंबाचेंबी जिकडे तिकडे. खाली बसलं तर पाठीमागून पडतात, उभं राहिलं तर तिकडून धक्का येतात. आम्ही पालखीची वाट बघत बसलोय, पण सगळ्या दिंड्या आल्या नाहीत. तिथे जागा दिली थोडी दिंड्यांसाठी. बघा तुम्ही दिंड्या इथून चालल्यात, आणि पालखी यायला आता थोडाच वेळ बाकी आहे फक्त.
दरवेळी आम्हाला ज्या पण ठिकाणी देवाला जाईल त्यावेळेस डायरेक्ट दर्शन असतं आणि आज नुसती चेंगरामेंगी चालू आहे ना तर हा पण अनुभव आला पाहिजे. आणि किती वेळ झाला आम्ही सुरुवातीला मी म्हणत होते मला नाही थांबायचं, जायचं निघून, पण जाऊ दे आता आलो. हिला वेळ तू थांब आता आपल्याला रिंगण बघूनच जायचं त्याशिवाय जायचं ना. आणि गेले मला वाटतंय 2 तास झालं आम्ही इथे उभं राहिलो. अजून तुकाराम महाराजांची पालखी आली आहे ना. हा तुकाराम महाराजांची पालखी आली आहे, माऊलींची पालखी अजून यायची बाकी आहे. परवा दिवशी मी पालखीच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलंय. तिथे VIP रिंगण सोहळा ट्रीटमेंट बघायचा, आज रिंगण सोहळा बघायचा म्हणून आटापिटा चालली. ठिकाणी उभं राहिलोय. चेंगरामेंगी आता पालखी आलेली आहे. काय जायचं झालं एवढा जीव काढून. 4 तास एका ठिकाणी उभं राहिलो पण शेवटी आज पोलिसांनी आम्हाला नाहीच सोडलंय. एवढ्या वेळ पालखीच्या दर्शनासाठी थांबलो. लय वेळ झालं पोलीस लय वेळ बोललो गप्पा मारत थांबले की आता सोडतो मग सोडतो. आणि ऐन टायमिंगला पालखी आमच्या समोरून गेली आणि आम्हाला फक्त आम्ही गुदमरत उभं राहिलो. चेंगरी झाली इथे, बाकी काय दर्शन नाही घेता आलं. आतमध्ये रिंगण तर आता पॉसिबलच नाही, बघताच नाही येणार आहे आम्हाला. एवढ्या ठिकाणी एवढा वेळ उभं राहून चेंगरीमध्ये आमची चपला तेवढ्या हरवल्या, बाकी काय नाही होतं. इतकं गर्दी बघा ना तुम्ही. या ठिकाणी आता रिंगण स्टार्ट झालेलं आहे, हे रिंगण सुरू झालेलं आहे. सगळ्यात पहिले इथे जे पताका घेऊन जाणार आहेत वारकरी ते पताका घेऊन पळणार आहेत. त्यानंतर जे तुळशी घेतलेले त्यांनी डोक्यावरती ते पळणार आहेत. तर आता आम्हाला ते पूर्ण नाही बघायला भेटत आहे, पण जेवढं दिसतंय तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण आम्हाला आतमध्ये रिंगण पाहायला जायचं होतं, तिथे ते नाही सोडलंय. इकडे सगळ्या गर्दीमध्ये आम्ही उभं राहिलोय. लय जीवाचा आटापिटा केलाय, पण थोडासा फक्त इथून लांबनं आम्हाला अश्व पळालेला दिसलाय माऊलींचा. बस दुसरं काही नाही. परवाचं रिंगण एवढ्या जवळून आम्ही बघितला, पण आता सगळीकडे गर्दी सगळे पोलीस इकडून तिकडे हाकलून देतात ते नुसते. हे पण रिंगण सोहळा अनुभवतोय, पण यांना जास्त जवळून नाही लांबून अनुभवतोय. आणि एवढ्या गर्दीत चेंबून पोलीस लोक इकडे सर तिकडे लावले नुसतं. माऊली किती वेळ झाला तुम्ही इथे रिंगण पाहण्यासाठी उभे आहेत? 2 तास झाले. तुम्ही 2 तास झाला, आम्ही 4 तास झाला उभे आहे. आम्ही तुकोबराई सोहळ्यात चालतोय. हा आम्ही पहिले तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये होतो, पालखीमध्ये होतो. आता नंतर माऊलींच्या पालखीमध्ये आलो. आज 2 दिवस झालं आणि रिंगण सोहळा पाहण्यासाठी वापरीत आलोय. पण किती 4 तास झालं उभं राहिलं, पण आम्हाला रिंगण सोहळा बघता नाही येते, फक्त लांबून दिसतंय. आता आम्ही पण या रिंगणामध्ये पळतोय. रिंगण जवळून बघायला नाही, पण रिंगणात पळायला तेवढं मिळालं आम्हाला. खुश वाटतं, तेवढाच आनंद झालाय. तर या ठिकाणी हे सगळे माऊली वारीचा एवढा छान आनंद घेतात, रिंगण सोहळ्याचा आनंद घेतात. तुम्ही बघा सगळे माऊली या चिखलात लोळलेत. हे बघा वारकरीच्या रिंगण सोहळ्यामध्ये आम्ही आहे आणि आपण जर घरी चिखलात खेळत आपल्याला एवढा ओरडा भेटतो. हे माऊली सगळं आनंद काय म्हणतो ते माऊली? तुमचं मेकअप बघून मला पण साडी बिडी घालूशी वाटत होती तुमच्याकडे बघून. बघा ना, म्हणजे मी छान दिसताय तुम्ही. अरे बापरे, थँक्यू सो मच. आता या माऊली सांगितलं तुमचा मेकअप बघून आम्हाला करावं असं वाटतं. आता आम्ही म्हणलं ना आपली संस्कृती घेऊन आपल्याला पुढे जायचंय. तसंच आज यावर्षी आम्ही वारी केली ना, पुढच्या वर्षी अजून काही इन्फ्लुएन्सरनी वारी करावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि आपली संस्कृती पुढे घेऊन जायला पाहिजे सगळ्यांनी. तर माऊली एवढ्या वेळ रिंगण सोहळ्यामध्ये आम्ही थांबलो. तिथून आता एकतर आमच्या नवरा बायकोची चुकामुक तिकडे झाली होती, त्यांनी दोघांनी आम्हाला दिलं होतं सोडून आतमध्ये. आम्ही 4-5 तास इथे बसून राहिलो पालखीची वाट बघत. आणि थोडंसं फक्त आम्हाला रिंगण सोहळा पाहायला भेटला, तो की लांबून बरं का. मागच्या वेळेस एकदम जवळून बघायला मिळत होतं, तो तसं नाही भेटलाय. आणि आता आम्ही परत त्या रिंगणामधून आम्ही जिथं टेंट लावला त्या ठिकाणी आलोय. आणि आता सगळ्या पालख्या ज्या आहेत त्या पंढरपूरला चाललेल्या आहेत, नाही वाखरीमध्ये मुक्कामाला आहेत. आणि उद्या सकाळी उठून त्या पंढरपूरला जाणार आहेत. तर आम्ही पण इथंच टेंट लावणार आहे, इथंच झोपणार आहे आणि सकाळी दर्शन वगैरे घेणार आहे. तर मला जेवढं पॉसिबल होईल ना तेवढा मी रिंगण सोहळा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि एवढं मी इकडे गर्दीमध्ये
नक्की बरं का. म्हणजे एवढं चेपून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलाय.